मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या केवळ स्पर्शाने सुद्धा माणसाचं नशीब बदलू शकतं. एक असा ग्रंथ ज्याच्या पारायणाने डॉक्टरांचे सर्व अंदाज खोटे ठरून कॅन्सरसारखे असाध्य रोग सुद्धा बरे झाल्याची शेकडो उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत. ज्या घरात हा पवित्र ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकू शकत नाही आणि साक्षात दत्त महाराज त्या भक्ताच्या हाकेला ओ देतात. होय, मी बोलतोय हिंदू धर्मातील 5व्या वेदाची मान्यता असलेल्या परमपवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये 52 अध्यायांचे ते महाकाय रहस्य, त्यातील 52 चमत्कारिक कथा आणि दत्त महाराजांचा पृथ्वीवरचा संपूर्ण प्रवास एका अखंड प्रवासात उलगडणार आहोत. हे फक्त ऐकणं नाही, तर हा तुमच्यासाठी एक दैवी अनुभव असणार आहे. मित्रांनो, या महाग्रंथाचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत मांडण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोचली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपली उपस्थिती लावण्यासाठी कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिखायला विसरू नका. कथेची सुरुवात होते एका आर्त आक्रोशाने. एक असा भक्त ज्याचं नाव होतं नामधारक. नाव असूनही त्याला त्याचं जीवन व्यर्थ वाटत होतं. का? कारण त्याच्या नशिबात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान होता. गाणगापूर क्षेत्र, भीमा आणि अमरजा नद्यांचा तो पवित्र संगम. पण या संगमावर मात्र नामधारक मात्र रडत होता. त्याचे डोळे सुजले होते, घसा कोरडा पडला होता. तो आकाशाकडे बघून ओरडत होता, हे दत्तगुरू, तू दीननाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणवतात, माझं नशीब काय इतकं फुटके आहे. जर तू आत्ता भेटला नाहीस तर मी या नदीत जीव देईन. त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हाच देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखं तेज पण चंद्रासारखी शीतलता. ते होते साक्षात सिद्धमुनी. नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायावर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला त्या दत्तगुरूंचे स्वरूप सांगा जे भक्तांसाठी धावून येतात. सिद्धमुनींनी त्याला उठवले आणि मायेने म्हणाले, बाळा नामधारका, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग आले. पण आता काळजी नको, मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही. ती कथा आहे श्री गुरुचरित्र. कान देऊन ऐक. सिद्धमुनी सांगू लागले, युग होते सत्ययुग. हिमालय पर्वताच्या कुशीत अत्री ऋषींचा आश्रम होता. अत्री ऋषी म्हणजे तपश्चर्येचा महामेरू आणि त्यांची पत्नी होती महासाध्वी अनुसया. अनुसयेचं पातिव्रत्य इतकं प्रखर होतं की तिच्या पुण्याईने स्वर्गाचं सिंहासन सुद्धा डगमगू लागलं होतं. नारद मुनींनी तिन्ही लोकात ही बातमी पसरवली की अनुसयेसारखी पतिव्रता दुसरी कोणीच नाही. ह्या ईर्षेपोटी माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती यांनी आपल्या पतींकडे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हट्ट धरला की अनुसयेची परीक्षा घेतलीच पाहिजे. एका दुपारच्या वेळी जेव्हा अत्री ऋषी आश्रमात नव्हते तेव्हा हे तिन्ही देव साधूचे रूप घेऊन आश्रमाच्या दारात उभे राहिले. त्यांनी आरोळी दिली, भवती भिक्षाम देही. अनुसया बाहेर आली. तिने नम्रपणे नमस्कार केला आणि भोजनाची व्यवस्था करू लागली. पण त्या साधूंनी एक भयानक अट घातली. ते म्हणाले, माते, आमची एक अट आहे. आम्ही अशा स्त्रीच्या हाताचे भोजन घेऊ जी विवस्त्र होऊन म्हणजे कपडे न घालता आम्हाला अन्न वाढेल. जर हे मान्य नसेल तर आम्ही इथून उपाशी जाऊ. एका परपुरुषासमोर स्त्रीने विवस्त्र होणं हे मृत्यूपेक्षा भयानक होतं. हे तर धर्मसंकट होतं. पण अनुसयेने डोळे मिटले आणि पतीचे स्मरण केले. तिला अंतर्ज्ञानाने समजले की हे सामान्य साधू नसून साक्षात त्रिमूर्ती आहेत. ती हसली आणि म्हणाली, माझ्या पतीच्या तपाचे पुण्य जर खरे असेल तर हे अतिथी आता माझी तान्ही बाळे व्हावीत. तिने कमंडलूतील तीर्थ त्या साधूंवर शिंपडले आणि काय आश्चर्य, जगाला चालवणारे ते तिन्ही देव त्या क्षणी रडणारी 3 छोटी बाळं बनली. अनुसयेने त्यांना कडेवर घेतले आणि एका आईच्या मायेने त्यांना स्तनपान करवून तृप्त केले. जेव्हा देवी तिथे आल्या आणि त्यांनी क्षमा मागितली तेव्हा त्रिमूर्तींनी अनुसयेला वरदान दिले की आम्ही तुझे पुत्र म्हणून जन्म घेऊ. आणि त्यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. 3 मुखे आणि 6 हात असलेले हे रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे एकत्रीकरण होय. भाग 4. कलियुगाचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. सिद्धमुनी नामधारकाला पुढे सांगू लागले, बाळा, काळ बदलला आणि कलियुग सुरू झालं. कलियुगातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करण्यासाठी भगवान दत्तात्रेयांना पुन्हा मानवी रूपात यावं लागलं. आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या एका छोट्याशा गावात.
तिथे अप्पलराज शर्मा आणि सुमती नावाचं एक सात्विक जोडपं राहत होतं. ते दोघेही दत्तभक्त होते, पण त्यांच्या नशिबात एक मोठं दुःख होतं. सुमतीची अनेक मुलं जगली नव्हती आणि जी जगली होती ती मतिमंद म्हणजेच अपंग होती. एके दिवशी काय झालं, घरात श्राद्धाची तयारी सुरू होती. ब्राह्मणांना जेवायला बोलावले होते. नियम असा असतो की ब्राह्मणांनी जेवल्याशिवाय कुणालाही अन्नाचा कण देऊ नये. पण त्याचवेळी दारात एक तेजस्वी भिकारी आला आणि त्याने साद घातली, भवती भिक्षाम देही. सुमती बाहेर आली. त्या भिकाऱ्याच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. समाजात काय बोलतील याचा विचार न करता सुमतीने श्राद्धासाठी बनवलेलं पवित्र अन्न त्या अतिथीला वाढलं. आणि काय आश्चर्य, तो अतिथी दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात दत्तात्रेय होते. त्यांनी आपले मूळ रूप प्रगट केले. सुमती भारावून गेली. तिने पदर पसरला आणि एकच मागितलं, प्रभू, मला तुमच्यासारखाच पुत्र हवा आहे. दत्तप्रभू हसले आणि म्हणाले, माझ्यासारखा तर मीच आहे, म्हणून मीच तुझ्या पोटी जन्माला येईन. आणि काही काळाने सुमतीच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला, ज्याचं नाव ठेवलं गेलं श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपादांचा बालहट्ट आणि चमत्कार. श्रीपाद लहानाचे मोठे होऊ लागले. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले, आई, माझं लग्न तर या विश्वाशी झालंय. मला आता माझं कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचं आहे. आई रडू लागली, बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण? तुझे हे दोन्ही मोठे भाऊ तर आंधळे आणि पांगळे आहेत. तेव्हा श्रीपादांनी एक अद्भुत चमत्कार केला. त्यांनी आपल्या अपंग भावांकडे फक्त एक करुणेची दृष्टी टाकली आणि काय चमत्कार! जन्मापासून आंधळे असलेले भाऊ पाहू लागले आणि ज्यांचे पाय लोळे होते ते धावू लागले. आईवडिलांना सुख देऊन श्रीपादांनी घराचा त्याग केला आणि ते कुरवापूर नावाच्या बेटावर पोहोचले. तिथे त्यांनी अनेक लीला केल्या. धोबी भक्ताला राजा होण्याचा आशीर्वाद. कुरवापूरमध्ये एक रजाक म्हणजेच धोबी राहत होता. तो रोज श्रीपादांचे कपडे धुवायचा. एके दिवशी त्याने तिथून एक राजा आपल्या लवाजमासह जाताना पाहिला. धोब्याच्या मनात विचार आला, आहा, काय हे सुख! मला पण असे सुख मिळेल का? अंतर्यामी श्रीपादांनी त्याचे मन ओळखले. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, रजका, तुला राजा व्हायचे आहे ना? धोबी लाजून गप्प बसला. श्रीपाद हसले आणि म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तू राजा बनशील आणि तिथेही मी तुला भेटायला येईन. आणि मित्रांनो, हाच धोबी पुढे बीदरचा बादशहा म्हणून जन्माला आला. अंबिका माता आणि श्रीपादांचे अंतिम वचन. पण कुरवापूरमधील सर्वात मोठी घटना अजून घडायची होती. एके दुपारी अंबिका नावाची एक ब्राह्मणी स्त्री आपल्या मतिमंद मुलाला घेऊन कृष्णा नदीच्या काठावर आली. ती रोजच्या अपमानाला कंटाळली होती. तिने ठरवले होते की आज नदीत जीव द्यायचा. ती उडी घेणार तेवढ्यात मागून आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. तिने मागे वळून पाहिले, तिथे साक्षात श्रीपाद उभे होते. ती त्यांच्या चरणी कोसळली, स्वामी, मला तुमच्यासारखा ज्ञानी आणि तेजस्वी पुत्र हवा आहे, नाहीतर मला मरण द्या. तिची ती आर्तता पाहून श्रीपादांचे हृदय हेलावले. त्यांनी तिला वचन दिले, माते, उठ, पुढच्या जन्मी मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि हेच वचन पूर्ण करण्यासाठी दत्तात्रेयांचा दुसरा अवतार झाला, ज्यांना आपण श्री नृसिंह सरस्वती म्हणून ओळखतो. मित्रहो, श्रीपाद श्रीवल्लभांनी अंबिका मातेला दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आता जवळ आली होती. काळ सरला आणि आपण आता पोहोचलो आहोत विदर्भातील कारंजा लाड या पवित्र भूमीत. तिथे माधव आणि अंबा, जी पूर्वजन्मीची अंबिका होती, नावाचं एक सात्विक दाम्पत्य राहत होतं. अंबा मातेने 16 वर्षांचं व्रत केलं होतं आणि एके दिवशी तिचं स्वप्न पूर्ण झालं. साक्षात दत्त महाराज तिच्या ओटीत आले. शुक्ल पक्षातील त्या पवित्र तिथीला एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला, ज्याचं नाव ठेवलं गेलं नरहरी. नरहरीचा मौनभंग आणि मुंजीचा चमत्कार. पण नरहरीच्या जन्मानंतर एक अजब गोष्ट घडली. इतर बाळं जन्माला आल्यावर रडतात, पण नरहरी मात्र रडले नाहीत. त्यांनी डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला, ओम. त्यानंतर ते शांत झाले, एकदम शांत. दिवस गेले, वर्ष उलटली, पण नरहरी एकही शब्द बोलेना. इतर मुलं आई बाबा म्हणायची,
पण नरहरी फक्त हसायचे आणि आकाशाकडे बघून बसायचे. गावात कुजबूज सुरू झाली. बाळ मुका आहे का? आईवडील काळजीत पडले. अंबामाता रोज रडून देवाला प्रार्थना करायची की देवा, तू वचनानुसार आलास, पण असा मुका का झालास? नरहरी योग्य वेळेची वाट बघत होते. ती वेळ आली उपनयन संस्काराची, म्हणजे मुंजीची. वयाच्या 7व्या वर्षी नरहरीची मुंज ठरली. आईने मुलाला न्हाऊ घालताना त्याच्या कानात पुटपुटली, बाळा, आज तरी माझी लाज राख, आज तरी आई म्हणून एक हाक मार. मुंजीचा सोहळा सुरू झाला. भटजींनी वडिलांच्या कानात गायत्री मंत्र सांगितला. मंडपात सन्नाटा होता. सर्वांना वाटलं, नरहरी आता तरी बोलतील का? आणि त्याच क्षणी 7 वर्षांच्या त्या बालकाने आपले डोळे उघडले. त्यांचा आवाज एखाद्या लहान मुलाचा नव्हता, तर ढगांच्या गडगडाटासारखा गंभीर होता. त्यांनी स्पष्ट उच्चार केला, ओम भूर्भुवः स्वहा. सगळा मंडप जय होच्या घोषाने दुमदुमून गेला. पण चमत्कार इथेच थांबला नाही. नरहरी फक्त मंत्र म्हणून थांबले नाहीत, तर त्या 7 वर्षांच्या बालकाने 4 वेदांच्या ऋचा म्हणजे मंत्र अशा घडाघडा म्हणायला सुरुवात केली की तिथे बसलेले मोठे पंडितसुद्धा थक्क झाले. कोणालाच कळेना, ज्या मुलाने 7 वर्षे तोंड उघडले नाही, तो साक्षात ज्ञानाचा सागर कसा काय झाला? संन्यास आणि आईला दिलेले अमरवरदान. मुंज पूर्ण झाली आणि परंपरेनुसार बटूने आईकडे भिक्षा मागायची होती. नरहरी हातात झोळी घेऊन आईसमोर उभे राहिले. आई ताटात लाडू पेढे घेऊन उभी होती. तिला वाटलं आता बाळ संसारात रमेल. पण नरहरींनी झोळी मागे घेतली आणि खणखणीत आवाजात म्हणाले, माते, मला संन्यास घेण्याची भिक्षा दे. हे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती ओक्साबोक्शी रडू लागली. अरे वेड्या, तू तर अजून 7 वर्षांचा आहेस. आता कुठे तू बोलू लागलास आणि तू मला सोडून जाण्याची भाषा करतोयस? नरहरींनी आईच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. ते म्हणाले, आई, मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहीत नाही. मला या विश्वाच्या कल्याणासाठी जावं लागेल. आई म्हणाली, पण आमचं म्हातारपण कोण सांभाळेल? तेव्हा नरहरींनी आईला एक वचन दिलं, आई, जोपर्यंत तुला आणखी 2 पुत्र होत नाहीत, तोपर्यंत मी हे घर सोडणार नाही. आणि काय आश्चर्य, थोड्याच काळात आईला जुळी मुलं झाली. वचन पूर्ण झाल्यावर वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी नरहरींनी घराचा उंबरठा ओलांडला आणि ते निघाले सत्याच्या शोधात, थेट काशीच्या दिशेने. नृसिंह सरस्वती नावाचा जन्म. काशीमध्ये गेल्यावर तिथे कृष्णा सरस्वती नावाच्या एका महान संन्याशांनी नरहरीला ओळखले. त्यांनी नरहरींना दीक्षा दिली आणि त्यांना नवीन नाव दिले, श्री नृसिंह सरस्वती. म्हणजे नृ म्हणजे नरहरी आणि सरस्वती म्हणजे ज्ञानाचा सागर. आता ते पूर्ण संन्यासी झाले होते, पण त्यांना आठवण होती आईला दिलेल्या वचनाची. 30 वर्षानंतर ते पुन्हा आपल्या गावी कारंजाला आले. आईवडिलांना भेटले आणि त्यांना आत्मज्ञान दिले. त्यानंतर त्यांचे पाय वळले ते एका पवित्र जागी, जिथे दत्ताचं स्थान आहे. ते ठिकाण म्हणजे गाणगापूर. गाणगापूर, दत्तात्रयांची कर्मभूमी. मित्रहो, नृसिंह सरस्वती आता आपल्या अवतार कार्यासाठी गाणगापूरकडे निघाले होते. वाटेत अनेक चमत्कार करत ते भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर असलेल्या गाणगापुरात पोहोचले. तिथे त्यांनी एका औदुंबराच्या झाडाखाली मुक्काम केला. पण गाणगापुरातील लोकांच्या श्रद्धेची आणि स्वामींच्या सामर्थ्याची खरी परीक्षा अजून बाकी होती. वांज म्हशीचे दूध आणि बादशहाचे गर्वहरण. एके दिवशी काय झालं, एक गरीब ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्याकडे एक म्हैस होती, पण ती वांज होती, म्हणजे तिने कधीच दूध दिलं नव्हतं. लोक त्याची चेष्टा करायचे, अरे या म्हशीला सांभाळून काय फायदा? स्वामींनी त्या ब्राह्मणाकडे बघितले आणि शांतपणे म्हणाले, जा, या म्हशीची धार काढून आण, मला दूध प्यायचे आहे. ब्राह्मण थक्क झाला, महाराज, ही म्हैस वांज आहे, हिने कधीच दूध दिले नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, दत्ताच्या दरबारात काहीच अशक्य नाही, जा आणि धार काढ. ब्राह्मण घाबरत घाबरत भांडं घेऊन बसला. आणि काय आश्चर्य, ज्या म्हशीने जन्मात कधी दूध दिलं नव्हतं, तिच्या सडातून दुधाचा असा प्रवाह सुरू झाला की जणू गंगाच उतरली. हे दृश्य बघून संपूर्ण गाणगापूर हादरलं. ही बातमी बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचली. तो राजा स्वतः या फकीराची जादू बघायला आला. बादशहाच्या पायाला एक भयानक राजफोड, ट्यूमर झाला होता, जो कोणत्याच हकीमाला बरा करता येत नव्हता. पण स्वामींनी फक्त एक दृष्टिक्षेप टाकला आणि तो राजफोड त्या क्षणी बरा झाला. बादशहा स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला
आणि त्याने गाणगापूर गाव स्वामींच्या मठाला इनाम म्हणून दिले. अहंकारी पंडितांचे गर्वहरण आणि मातंग भक्ताचा चमत्कार. गाणगापुरात 2 असे पंडित आले होते ज्यांना आपल्या वेदांच्या ज्ञानाचा खूप गर्व होता. ते प्रत्येक विद्वानाला हरवून जयपत्र मागत फिरायचे. ते स्वामींच्या मठात आले आणि ओरडले, संन्यासी, आमच्याशी वादाला बस. जर हरला तर हे गाव सोडून जावं लागेल. स्वामी शांत होते. त्यांनी आपल्या मठात सेवा करणाऱ्या एका अशिक्षित अडाणी मातंग भक्ताला हाक मारली. त्याला स्वतःचं नावही लिहिता येत नव्हतं. स्वामींनी आपल्या हातातील भस्म त्याच्या कपाळावर लावलं आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. स्वामी कडाडले, बोल बाळा, या पंडितांना वेदांचा अर्थ सांग. आणि तिथे एक अघटित घडलं. तो अडाणी माणूस घडाघडा शुद्ध संस्कृतमध्ये 4 वेदांचे मंत्र म्हणू लागला. तो फक्त मंत्र म्हणत नव्हता, तर त्या मंत्रांचा असा अर्थ सांगत होता जो त्या पंडितांनी कधीच ऐकला नव्हता. पंडितांचा गर्व एका क्षणात धुळीला मिळाला. त्यांना समजलं की विद्या पुस्तकात नसते, ती गुरुकृपेत असते. पण स्वामींच्या लीलेची परिसीमा अजून बाकी होती. एका सुवासिनीचा पती अचानक वारला. ती स्त्री वेड्यासारखी रडू लागली. तिने स्वामींच्या चरणी धाव घेतली आणि जाब विचारला, स्वामी, तुम्ही तर आशीर्वाद दिला होता, मग माझा सुहाग मला सोडून कसा गेला? तुमचं वचन खोटे तसे ठरेल. स्वामींनी आपल्या कमंडलूतील पाणी त्या मृतदेहावर शिंपडले आणि एका गंभीर आवाजात म्हणाले, आयुष्य असते तर मरतो कशाला, आणि मी असताना यम येतोच कशाला? काय चमत्कार! त्या थंड पडलेल्या शरीरात अचानक श्वास भरू लागला. ज्याची तिरडी बांधली होती तो माणूस गाढ झोपेतून उठावा तसा जिवंत होऊन बसला. मृत्यूवर विजय मिळवणारा हा महापुरुष साक्षात दत्तात्रेय आहे याची खात्री आता संपूर्ण जगाला पटली होती. गाणगापुरात आता आनंदाचा काळ होता. राजापासून ते रंकापर्यंत सर्वजण स्वामींच्या चरणी सुखी होते. पण स्वामींच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच विचार सुरू होते. त्यांना दिसत होतं की कलियुग वेगाने पुढे येत आहे आणि त्यांचं इथलं अवतार कार्य आता पूर्ण झालं आहे. एके दिवशी स्वामींनी सर्व भक्तांना आणि गावकऱ्यांना मठात बोलावलं. वातावरण नेहमीसारखं प्रसन्न नव्हतं. स्वामींचा चेहरा गंभीर होता. स्वामी कडाडले, भक्त हो, माझे अवतार कार्य आता पूर्ण झाले आहे. मला आता एकांतात जायचे आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की मी गाणगापूर सोडून श्रीशैल्य पर्वतावर जाणार आहे. हे वाक्य ऐकताच संपूर्ण सभामंडपात शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी हजारो लोक रडू लागले. नाही महाराज, आम्हाला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय आमचे कोण आहे? कुणी स्वामींचे पाय धरले, कुणी रस्ता अडवला. स्वामींची स्थिती एका आईसारखी झाली होती, जिला आपल्या मुलांना सोडून जावं लागतं. त्यांनी भक्तांना शांत केलं आणि सांगितलं, अरे वेड्यांनो, मी तुम्हाला सोडून कुठे जातोय? मी जरी देहाने जात असलो तरी मनाने इथेच असणार आहे. भक्तांना काहीतरी खूड हवी होती. तेव्हा स्वामींनी आपल्या पायातील खडावा म्हणजे पादुका काढल्या आणि त्या मठाच्या गाभाऱ्यात ठेवल्या. स्वामी म्हणाले, ह्या माझ्या निर्गुण पादुका आहेत. यात माझा जीव आहे. जो या पादुकांची पूजा करील त्याला साक्षात माझे दर्शन होईल आणि मी रोज दुपारी इथे भिक्षेला येईन, हे माझे वचन आहे. अखेर तो दिवस उजाडला. गाणगापूर सोडण्याचा दिवस. भीमा आणि अमरजा नद्यांच्या काठावर जनसागर लोटला होता. स्वामी मठातून बाहेर पडले. त्यांच्या डोळ्यात एक तृप्त भाव होता. ते संगमावर आले. तिथे एक फुलांनी सजवलेली नाव म्हणजे बोट तयार होती. स्वामी त्या नावेत बसले. सोबत सायनदेव आणि इतर 4 प्रमुख शिष्य होते. नाव हळूहळू काठापासून दूर लागू लागली. काठावर उभे असलेले हजारो भक्त ओरडत होते, दत्ता गुरुराया पुन्हा कधी येणार? स्वामींनी हवेतूनच हात उंचावला आणि आशीर्वाद दिला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नाव धोक्यात दिसेनाशी झाली. स्वामी श्रीशैल्य पर्वताच्या कर्दळी वनात पोहोचले. तिथे त्यांनी शिष्यांना थांबवलं आणि सांगितलं, इथून पुढे मला एकट्याला जायचं आहे. मी सुखरूप पोहोचलो की नाही याची एक खूण मी तुम्हाला पाठवेन. शिष्य तिथेच काठावर बसून राहिले. काही वेळाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 शेवंतीची फुलं तरंगत त्यांच्याकडे आली. जणू स्वामींनी स्वतः आपल्या हाताने तो निरोप पाठवला होता. शिष्यांनी ती फुलं डोक्याला लावली. त्यांना समजलं की स्वामी गेले नाहीत, ते अमर आहेत. त्यांनी फक्त देह लपवला आहे, पण चैतन्य रूपाने ते आजही आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, श्री गुरुचरित्र ही केवळ एक कथा नाही, तर तो कलियुगातील कामधेनू आहे. सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितलं की जो कोणी या ग्रंथाचे मनोभावे पारायण करील त्याला पुत्रप्राप्ती होईल, दारिद्र्य नष्ट होईल आणि मनःशांती मिळेल. स्वामी कर्दळी वनात गेले, पण ते तिथून कधी अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून तर कधी शिर्डीचे साईबाबा म्हणून भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा पुन्हा येत राहिले.
आज 52 अध्यायांचा हा महाप्रवास इथे पूर्ण होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकदा मोठ्याने म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.